press the bell icon on the YouTube app and never miss another update. की उद्याचे उत्तम अधिकारी, आणि अधिकारी म्हणजे केवळ सरकारमधले नव्हे, अधिकारी म्हणजे ज्याचा जीवनाच्या आपापल्या क्षेत्रामधला अधिकार आहे, तो पदानी नाही आहे, एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी याला मी अधिकार म्हणतोय, असे तयार व्हायला करिअरची, जीवनाची, व्यक्तिमत्वाची पायाभरणी काय पाहिजे, तो म्हणजे तो कोर्स. म्हणून फाउंडेशन त्याच्या एक पायरी पुढे आपापल्या सोयीनी करण्याचं ज्याला नाव दिले प्रिपरेटरी कोर्स. की स्पर्धा परीक्षा प्रत्यक्ष द्यायचे कधीतरी पुढे वेळ आहे. म्हणजे आज तुमच्याशी स्पेसिफिक बोलत असेल तर ज्यांचा 2017चा अटेम्प्ट जर असेल, अर्हता एलिजिबिलिटी आहे, मग त्यांनी डायरेक्ट त्या वर्षीच्या परीक्षेचे कोर्स करावेत. पण माझा अटेम्प्ट 18 आहे, 19 आहे, 20 आहे, 21 आहे, पण घडवायचं आत्तापासून सुरुवात करायची आहे, तर मग तो आधी फाउंडेशन, मग प्रिपरेटरी, आणि प्रत्यक्ष परीक्षा देण्याच्या 1 वर्ष आधी मग तो एक्झाम ओरिएंटेड परीक्षेच्या दृष्टीने असं डिझाईन आता चाणक्य मंडलमध्ये आपण 20 वर्षापेक्षा अधिक काळ अंमलात आणतो. तेव्हा सुरुवात केव्हा? शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. म्हणून पुढचा मुद्दा, साईड कोणती घेऊ, त्यानंतर डिग्री कोणती घेऊ, ह्याचं एकदम तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं सोपं उत्तर आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा काही मुद्दे बोललो आणि आधीच्या अनेक सत्रांचा मी सारांश अगदी थोडक्यात सांगितला, तो त्यासाठी सांगितला. तुमच्या आवडीच्या विषयात पदवी घ्या, इतकं साधं सूत्र आहे ते. बाकी सब झूठ आणि सगळे गैरसमज आहेत. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता हे खरं नाही. त्या पुस्तकी अभ्यासात 10वीला सायन्सला तेवढे मार्क असले तरच तो मुलगा मुलगी बुद्धिमान आहे, अजिबात खरं नाही. असा सायन्सला जाऊन 12वीला PCB किंवा PCM घेतलं तरच तो मुलगा मुलगी बुद्धिमान आहे, अजिबात खरं नाही. सगळे बुद्धिमान आहेत. अरे तू स्वतःला ओळख, तुला काय येतं यावर तुझ्या जीवनाची इमारत उभी कर. तुला काय समजतं, तुझा जीव कशात रमतो, शाळा कॉलेजमधले विविध विषय, ॲक्टिव्हिटीज, माणसं, अनुभव आठवून पहा की असं काय आहे की ज्यामुळे आपल्याला असं सहजपणे समजत होतं की विषय बाकीच्यांना तो समजेल असं नाही, पण अरे तो विषय समोर आला, मला एक्साईट व्हायला होतं, सुरसुरी येते, उत्साह होतो, ते आपलं क्षेत्र आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा असेल तर मी साईड कोणती आणि डिग्री कोणती, एकदम बॉटम लाईनचं सिंपल सूत्र आहे. तुझं मन बुद्धी ज्या क्षेत्रात रमते, तुझ्या मन बुद्धीची सहज ओढ जिकडे आहे, ते शिक्षण घे. स्पर्धा परीक्षांच्यासाठी कोणती तरी विशिष्टच पदवी जास्ती उपयोगाची आहे असा पण काही गैरसमज मला बाहेर खूप ठिकाणी ऐकायला मिळतो. चुकीचा आहे, हा एकदम चुकीचा आहे. खरोखर काही जण म्हणतात की स्पर्धा परीक्षा द्यायची असली तर आर्ट्सला जा, तर वाक्य चूक आहे. स्पर्धा परीक्षा द्यायची असली तर आर्ट्सला जा हे वाक्य चूक आहे. आर्ट्सचे विषय जर तुझी गोडी असेल, ओढ असेल, आवडत असेल तर जरूर जा. मग आर्ट्सला कमी नको समजू. आणि मग इंजिनिअरिंग मेडिकलला जा का नाही जा, जरूर जा ना. केव्हा जा? मॅथ्स समजतं, आवडतं, समोर मॅथ्स हा विषय आला, कळतो पटकन, dy/dx म्हणजे काय मला फार प्रॉब्लेम नाही होत, उलट सुरसुरी येते, तर जरूर मॅथ्स PCM घे, इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा. गेली काही वर्ष आपण स्पर्धा परीक्षांमध्ये पाहतो आहोत की इंजिनियर्सना स्पर्धा परीक्षांमध्ये पण यश मिळते. आम्हाला काही वेळा सांगावं लागतं, समजा असे व्यासपीठावर एक आमचे 20-25 विद्यार्थी बसलेत आणि त्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम होतोय, तर बसलेले त्या 25पैकी 15-16 ते 20 जण इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स असतात. मग म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायची तर इंजिनियर किंवा डॉक्टरच झालं पाहिजे असं काही का? अजिबात असं काही नाही आहे. तू स्वतःला ओळखून साईड निवड. पण मग खरा चॅलेंज आहे त्यातला की त्या तुझ्या अभ्यासाच्या विषयामध्ये मात्र तू उत्तम पाहिजेस, तर मग स्पर्धा परीक्षेला त्याचा आहेच उपयोग. मग ह्याचा दोन्हीचा मेळ घालता येतो, घातला पाहिजे की ओके मला बसायचं आहे स्पर्धा परीक्षेला, करिअर माझा घडवण्याचा मुख्य रस्ता स्पर्धा परीक्षा, आणि माझ्या व्यक्तिमत्वामधले हे गुण, त्या दृष्टीने हे विषय, म्हणून मी साईड निवडली. तर मग तुमचा कोर्स कोणता आहे त्यावर अवलंबून राहून त्या निवडलेल्या साईडमध्ये विषय कोणते घेऊ म्हणजे पॅकेज त्याचं. अनेकदा अनेक साईड्सना ऑप्शन्स असतात की तुला हे 11वीला हे मिळतील, 12वीला हे मिळतील, विशेषतः FY SYला, त्यातही SYTYला तुला काही स्पेशलायझेशन ठरवायचं आहे, ते आपल्याला स्पर्धा परीक्षेचं करिअर प्लॅन करायचं आहे हे ठरवून करता येतं. म्हणजे समजा मी आर्ट्सला गेलेलो असेल तर UPSCला एक ऑप्शनल विषय घ्यायचा असतोय, तो जेवढ्या लवकर ठरेल तेवढा तू त्यानुसार तुझा
डिग्री घेण्याच्या काळामधला विषय पण निश्चित कर, किंवा 11वी 12वी किंवा विशेषतः FYला विविध कोर्सेसना असे 3-4 सिलेक्ट करायचे, त्याला ऑप्शनल आहेत की ह्यातनं कुठले तरी 6तनं 4 निवड. त्याची निवड मग स्पर्धा परीक्षेवर डोळा ठेवून करता येईल की स्पर्धा परीक्षेमध्ये भारताचा इतिहास पण आहे, भारताची आणि जगाची अर्थव्यवस्था आहे, भूगोल आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, भारताचे सामाजिक सांस्कृतिक इश्यूज आणि त्यातले प्रॉब्लेम्स पण आहेत. असं लक्षात घेऊनचं आपापल्या विषयाचं पॅकेज, ते वैयक्तिक निर्णय येतो. जिथे हवा असतो तिथे काउन्सिलिंग जरूर होऊ शकतं, पण साईड निवडू, त्यातली पदवी निवडू आणि त्याची लिंक नीट स्पर्धा परीक्षांशी लावू. असं आपलं पदवीच्या पातळीपासूनचं करिअरचं प्लॅनिंग करता येईल, करता आलं पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा आधी सांगून झालाय, त्याची आत्तापासून तयारी म्हणजे कायशी लिंक सांगणार आहे. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन GS हा कॉमन विषय आहे, कंपल्सरी विषय, आणि त्यामध्ये 6 घटक. स्पर्धा परीक्षा कोणती असू देत सगळीकडे भारताचा इतिहास, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, एवढंच नव्हे, स्वातंत्र्यानंतरची सुद्धा भारताची वाटचाल, प्रचलित घडामोडी, महाराष्ट्र, जग आणि भारताच्या पातळीच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधल्या, कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, बिझनेस, उद्योग, व्यवसाय, सगळ्या क्षेत्रातले प्रचलित घडामोडी, भूगोल, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा, राज्यघटना आणि राज्यपद्धती. तर राज्यघटनेत मुख्य फोकस भारताची राज्यघटना, पण ती कळण्यासाठी जगातल्या लोकशाही राज्यघटनांचा अभ्यास असावाच लागतो. आणि अध्यक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही, अध्यक्ष आणि संसदीचं कॉम्बिनेशन असलेली सगळ्याचा लागणार अभ्यास. 5वा घटक अर्थव्यवस्था, ती मुख्यतः 1991 नंतर म्हणजे खुलं जग, जागतिकीकरणाचं जग आणि मुख्य फोकस भारत. पण 1991 नंतरच्या जागतिकीकरणाच्या जगातली भारताची अर्थव्यवस्था ही कळायला एका बाजूला सगळ्या जगाची अर्थव्यवस्था कळावी लागणार, आणि दुसऱ्या बाजूला 91च्या आधीची विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल कशी ह्याचा पण जबरदस्त अभ्यास लागणार. 5 झाले घटक. 6वा आणि चांगल्या इंग्लिशमध्ये ज्याचं करेक्ट वर्णन आहे, लास्ट बट नॉट लिस्ट, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान. सगळीकडे आहे. तुमची डिग्री कोणती असो, तुमची बॅकग्राऊंड कोणती असो, एका बाजूला तुम्ही कदाचित 10वी नंतर सायन्स आवडत नाही, समजत नाही, कमी मार्क मिळतात म्हणून सायन्स साईड दिली असेल सोडून, मग असाल कॉमर्स किंवा आर्ट्सला, तरीसुद्धा विज्ञान तंत्रज्ञान, त्याची वाटचाल, स्वातंत्र्यानंतरची भारताची विज्ञान तंत्रज्ञान वाटचाल आणि कोणाही जागृत उघड्या डोळ्यांनी जगणाऱ्या नागरिकाकडून जे अपेक्षित आहे की ह्या विज्ञानाच्या युगामध्ये त्याला विज्ञान तंत्रज्ञानातल्या सुद्धा संकल्पना समजल्या पाहिजेत, त्याचा तुमच्या शैक्षणिक बॅकग्राऊंडशी काही संबंध नाही. तेव्हा माझी बॅकग्राऊंड काही असू द्यात, मला सुपर ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे काय, ब्लॅक होल म्हणजे काय, आईन्स्टाईननी काय मांडलं होतं, आणि आत्ता काही काळापूर्वी हे 2 ब्लॅक होल्स एकमेकाभोवती फिरतायत, त्यांनी स्पेस टाईमच्या फॅब्रिकमध्ये ज्या लाटा तयार झाल्या त्या आता पृथ्वीवरच्या LIGO ह्यांनी टिपल्या, कळणं आवश्यक आहे. स्टेम सेल रिसर्च, जीन स्प्लायसिंग कळणं आवश्यक आहे. इथपासून ते जीवनाचे विविध, हे BT कॉटन म्हणजे काय, पण त्याला शेतकऱ्यांचा विरोध का आहे, GM जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, GM म्हणजे काय, तिला लोकांचा विरोध असला तर काय, सगळं कळणं आवश्यक आहे, सगळ्याचा अभ्यास आवश्यक आहे. तेव्हा मी सायन्स जरी सोडून दिलेलं असलं तरी हे यावं लागणार. उलट्या बाजूला PCM PCB घेतलं, मिळालं इंजिनिअरिंग मेडिकल, आनंदाची गोष्ट आहे, झालो मी इंजिनियर डॉक्टर. म्हणजेच थोडक्यात काय की कदाचित भाषा, मराठी, इंग्लिश इत्यादी, आणि इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र टाईपचे विषय मला आवडत नाहीत म्हणून दिले सोडून. पण आता नाही चालणार आहे. आता तुला हा भारताच्या इतिहासाचा करायचाच अभ्यास, आणि तो चांगलाच सखोल आहे प्रत्येक घटकातला. म्हणण्याचा थोडक्यात अर्थ आहे की हा जो प्रचंड व्याप्तीचा विषय सामान्य अध्ययन, त्याची व्याप्ती पण विस्तृत आहे आणि प्रत्येक विषयातलं ज्ञान सखोल अपेक्षित आहे, ते वरवरचं अपेक्षित नाही. वरवरचं एकच त्याचा निकष सांगतोय की समजा सामान्य अध्ययनमध्ये भारताचा इतिहास अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे सगळ्यांना, हां, पार ज्याचं इतिहास हा विषय घेऊन BA किंवा MA आहे, आणि नुसतं इतिहास हा विषय घेऊन BA किंवा MA सोडा, तुम्ही MAला स्पेशल त्यांनी भारताचा इतिहास घेतला, स्पेशल पेपर सेमिस्टर सिस्टीममध्ये, की एका सेमिस्टरला प्राचीन भारत फुल कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्याला मध्ययुगीन, तिसऱ्याला आधुनिक आणि चौथ्याला स्वातंत्र्यानंतरचा भारत. हां,
तरी त्यांना पण अवघड जातील असे प्रश्न परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनमध्ये येतात. म्हणजे अपेक्षित डेप्थ, ज्ञानाची डेप्थ ही एवढी आहे. तर मग त्याचा अर्थ झाला की माझं आपापलं वर्ष, डिग्री, कॉलेज, विद्यापीठ, पदवी कोणतंही असो, एकीकडे त्याला जोडून समांतर माझा आत्तापासून या सामान्य अध्ययनाच्या दृष्टीने चतुरस्त्र अभ्यास, वाचन, मार्गदर्शन, नोट्स घेणे, प्रश्न सोडवून घेणे हा असायला पाहिजे. असा डोळ्यासमोरचा GS सामान्य अध्ययन सर्व स्पर्धा परीक्षांमधला अनिवार्य. आजच्या बोलण्यात मी एकदाच तुम्हाला आठवण करून देतो. मला वाटतं ऐकतानाही तुमच्या लक्षात येत असेल की मी स्पर्धा परीक्षांची तयारी करणे हिला मुदलातच बाय डेफिनिशन जीवन समृद्ध करणारी गोष्ट का म्हटलोय. एकदा आठवण करून देतो याची की लक्षात घ्या की उमेदीच्या वाढत्या वयाच्या काळामध्ये हाच मुद्दा, आणि पुढे शिवाय आणखीन येणार आहेत खूप, मला माहिती आहेत काय मुद्दे येणार आहेत ते, तरी एकदा आठवण करून देतोय की मला घडवायचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने स्वतःला, आणि त्या दृष्टीने मी माझी पदवी आवडीचा विषय घेऊन घेत त्याच्यात मला करायचंच आहे, तरी पुढे मला द्यायची हे लक्षात घेऊन असा मी चतुरस्त्र अभ्यास केला. तर ज्याला मी इन्फॉर्मेशन आणि त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये रूपांतर, अशा इन्फॉर्मेशन एज मधल्या नॉलेज सोसायटीमध्ये मी समर्थपणे जगू शकणारा, करिअर करू शकणारा एक माणूस, ही पायाभरणी पक्की का होते हे मी का म्हणालो याचं या निमित्ताने एकदा आठवण करून देतो. असा हा सामान्य अध्ययन विषय. पुढचा मुद्दा, अजून तरी विशेषतः UPSC मध्ये, आता बाकी बहुसंख्य स्पर्धा परीक्षांमध्ये नाही आणि MPSC तर त्याहून नाही आहे, पण अजून तरी UPSC मध्ये ऑप्शनल विषय निवडायचा असतो एक, ऐच्छिक. पूर्वी 2 होते, आता 1 आहे. आणि सरकारने नेमलेल्या 2 कमिट्या आहेत, ते कामं करतायत, त्यांच्या शिफारसी. तर अशी एक वदंत आहे सर्वत्र बोलली जाणारी की जसा MPSC मधून ऑप्शनल विषय 2 वर्षापूर्वी काढून टाकण्यात आलेला आहे, आता MPSCत ऑप्शनल नसतो. त्या मुख्य परीक्षेमध्ये आता GS सामान्य अध्ययनचे 4 पेपर असतात, ते कचकावून इंटेन्सिव्ह आहेत. पण UPSC मध्ये अजून तरी मुख्य परीक्षेमध्ये GSचे 4 पेपर आहेत आणि तुम्ही एक ऑप्शनल निवडायचं आहे, त्याचे 2 पेपर प्रत्येकी 250 मार्काचे, आणि त्याची ज्ञानाची अपेक्षित लेवल कचकावून आहे, तुफान आहे त्याची. बदलेल का नाही बदलेल, सिंपल बेसिक उत्तर आहे, कोणाला अजून माहिती नाही. सरकारने आणि आयोगाने म्हणजे केंद्र UPSCने मिळून जाहीर केलं त्या दिवशी ते बदलेल. ते बदललं तर आपण आपली स्ट्रॅटेजी पण बदलू. पण अजून तरी बोलताना जोपर्यंत आत्ताचं डिझाईन आहे, मग तोवर आपलं काम आहे की आपला ऐच्छिक विषय कोणता हे जेवढ्या लवकर ठरेल तेवढी मग त्या विषयाची सुद्धा पायाभरणी आत्तापासून करता येईल, आधीपासून करता येईल. ह्याच्या मला माहिती आहे की काही हे सगळं असं एकत्र जोडून आपल्या करिअर प्लॅनचे काही अत्यंत प्रॅक्टिकल मुद्दे मी पुढे बोलणारच आहे, पण हे त्यावेळी ऐकताना हे मुद्दे असे लिंक डोक्यात लक्षात राहू दे. तेव्हा ऑप्शनल विषय. त्याच्या पुढचा मुद्दा, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये UPSC MPSC सकट सर्वात महत्त्वाचा घटक कोणता, असा कोर की बाकीचे विषय काय असतात बरोबर त्याच्या मध्यभागी आहे. एवढंच नाही तर बाकीचे विषय कोणते असले तरी तिथे सुद्धा ह्यालाच महत्त्व आहे जास्ती. तर असा सर्व स्पर्धा परीक्षांच्या मधला सर्वात गाभ्याचा विषय आहे प्रचलित घडामोडी, करंट इव्हेंट्स, प्रचलित घडामोडी. त्याला आपला मेंदू असा जबरदस्त शार्प आणि पक्का तयार पाहिजे. तर मग प्रचलित घडामोडींचा अभ्यास, करंट इव्हेंट्स, आणि महाराष्ट्र, भारत आणि जगातल्या, आणि मी मगाशी 2-5 मिनिटांपूर्वी म्हणलो तसं जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधल्या घडामोडींवर माझा अभ्यास, माझा मेंदू अद्ययावत पाहिजे, तो माझा अभ्यास चतुरस्त्र पाहिजे. हा एकदम एका वर्षात होत नाही. केवळ ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही मला करंट इव्हेंट्सची यादी द्या, तेवढे रट्टे मारतो, तेवढे जाऊन पेपर देतो, इससे नहीं होगा. ती तयारी आत्तापासून पाहिजे, ती पायाभरणी पण आत्तापासून पाहिजे. कुठलीच घटना ही अशी आयसोलेशनमध्ये स्वतंत्र घटना नसते, ती एका घटनाक्रमांच्या साखळीची कडी असते, आणि अशा विविध घटनांची साखळी मिळून तो इश्यू तयार होतो. आपल्याला तयारी करायचा अर्थ आहे आपल्याला तो इश्यू कळला पाहिजे की विषय काय आहे, म्हणून त्या विषयाला धरून घटना कोणत्या आहेत, आणि त्यातली मग एक एक घटनांची साखळी कोणती आहे, आणि मग त्यातली एक एक घटना तर ती कळायला मदत होणार आहे. समजा आज कोणी बातम्या ऐकलेल्या वाचलेल्या असल्या तर तुमच्या पाहण्यात आलेलं असेलच की जगामध्ये आजच्या तारखेला पहिल्या महायुद्धातली
सोमची लढाई, SOMME, सोम, बॅटल ऑफ सोम, हे विश्वविख्यात आहे. तर आजच्या तारखेला विशेषतः युरोप बॅटल ऑफ सोम, सोमच्या लढाईची 100 वर्ष साजरी करतो आहे. तर मग यावर्षी होणाऱ्या परीक्षेमध्ये तो इतिहास असो, जगाचा असो, प्रश्न जास्ती येण्याची शक्यता एकूण मिळून पहिलं महायुद्ध, आणि त्याहीमध्ये जर 2016 तर करेक्ट 100 वर्षापूर्वी ह्या तारखेला ही जी सुप्रसिद्ध सोमची लढाई आहे तिची सुरुवात झाली. म्हणजे तो विषय इतिहास असू द्यात, भूगोल असू द्यात, हे घटना आणि राज्यघटना, राज्यपद्धती असू द्यात, विज्ञान तंत्रज्ञान असू द्यात, तरी त्या घटकांवरचे त्या वर्षीच्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न त्या क्षेत्रातल्या प्रचलित घडामोडींशी संबंधितच असतील ही सर्वात जास्ती शक्यता आहे. याला जर आपला मेंदू असा शार्प तयार करायचा तर तो नुसतं केवळ ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे मी त्याच वर्षी प्रचलित घडामोडींचा अभ्यास करीन, कोणतरी क्लासमध्ये मला एक यादी देतील तेवढ्याचाच मी करीन, नाही होगा, कच्चं राहणार. सगळा विषय समजला पाहिजे. हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा सल्लागार सरताज अजीज यांनी विधान केलं की काश्मीर हा भारत पाकिस्तान संबंधामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे, तो सुटल्याशिवाय भारत पाकिस्तान संबंध नॉर्मल होणार नाहीत. आणि NSG मध्ये आम्ही चीनच्या बरोबरीने विरोध का केला, यासाठी केला. आपण जर तिकडे नुसती ही एक चालू वर्षातली घटना म्हणून पाहिली काही कळणार नाही आपल्याला. सरताज अजीज यांच्या या विधानाचा अर्थ कळायला काश्मीर प्रश्न कळावा लागेल, त्यातला भारत पाकिस्तान संबंध कळावा लागेल, त्यामध्ये मग चीन पाकिस्तानच्या बाजूनी का आहे कळावं लागेल, मग भारताचा आण्विक कार्यक्रम कळावा लागेल, म्हणून NSG न्यूक्लिअर सप्लायज ग्रुप एकत्र का आला कळावं लागेल. याच्यानंतर लक्षात येणं चालू होणार आहे की ओके, नेमका चीननी आणि पाकिस्ताननी एकत्र येऊन भारताच्या NSGच्या सदस्यत्वाला विरोध का केला. तेव्हा आपल्याला आत्तापासून तयारी करायची म्हणजे असा मेंदू प्रचलित घडामोडींची समज, अंडरस्टँडिंग, तिची असलेली व्याप्ती म्हणजे ग्रास्प, याच्यासाठीचा घडवायचा आहे. ती पायाभरणी आत्तापासून होते. म्हणजे त्यासाठी पाहिजे नियमित वृत्तपत्र वाचन, आणि ते कोणतं तरी एकच नाही, किमान 4, की ज्यातली किमान 2 इंग्लिश पाहिजेत. नुसती वृत्तपत्रही पुरणार नाही, विविध वृत्तवाहिन्या, ती पण कोणती तरी एकच नाही मी कमिटेड हा एवढाच चॅनल पाहतो ही नाही, वेगवेगळ्या वाहिन्या, वेळ आलटून पालटून, हेडलाईन्स आलटून पालटून ऐकून, किंवा काही वाहिन्यांवरचे काही कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात किंवा त्या कार्यक्रमात यावेळी सहभागी कोणाचा यावरनं सुद्धा ठरू शकतं, असं आलटून पालटून मिळून. आणि प्रचलित घडामोडींवर निघणारी नियतकालिका आहेत, विविध हिंदी, इंग्लिश, मराठीतली सर्व, ह्यांचं वाचन आपलं आत्तापासून पाहिजे. आणि ते कुठलं तरी एकच नव्हे. आपण जर कुठलं तरी एकच वाचलं तर अनेकदा आपल्या नकळत सुद्धा आपले दृष्टिकोन, विचाराची पद्धत, बघण्याची पद्धत, आपल्याला वाचलं त्यातलं काय पटलं तर बहुधा आपली तयार होणार की ते त्या वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी किंवा ते नियतकालिकाचा जो एडिटोरियल संपादकीय दृष्टिकोन आहे तसाच होणार तयार. तो एकांगी राहणार, तो अभ्यास चतुरस्त्र होणार नाही, अनेक अंगांनी नाही होणार. एकाच विषयाकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळ्यांचे वेगवेगळे असतात. आपल्याला जे स्वतःला घडवायचं आहे ते आपलं काम आहे समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा सर्व अंगांनी अभ्यास करून मग समतोल बुद्धीनी आणि स्वतंत्र बुद्धीनी मत बनवता आलं पाहिजे. ते मत असं केवळ इम्पल्सिव्ह, इमोशनल, काहीतरी निजर्क, काहीतरी भावनेच्या आहारी हे होऊन नाही चालणार. मग आपण अधिकारी चांगले होणार नाही. अधिकाऱ्याचं कामच आहे समोर येणारा डेटा शांत चित्तानी सर्व बाजूंनी तपासून घेणे, मग आपलं माइंड स्वतंत्र ॲप्लाय करणे, हे ह्या प्रचलित घडामोडींच्या अभ्यासाला आत्तापासून लागू आहे. म्हणून वेगवेगळ्या विचारांची किंवा दृष्टिकोनाची असोत पण आपलं नियमितपणे वृत्तपत्रांचं वाचन पाहिजे. असेच वेगवेगळे संपादकीय दृष्टिकोन असलेले वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि वेगवेगळी नियतकालिकं यांचं वाचन आपलं आत्तापासून पाहिजे. तेवढी पायाभरणी पक्की होईल. याचाच अर्थ आपोआप पुढचा मुद्दा समोर येतो, तो वाचनाचा आहे. वाचन की आपल्याला जो प्रचंड अभ्यास करायचा आहे. मी तर हे चाणक्य मंडल परिवारात सुद्धा आणि असं जाहीर कारण इथे सुद्धा आपण आहोत तो चाणक्य मंडल परिवारच आहोत, पण समजा कार्यक्रम जाहीर आहे तरी मी हे सांगतोच की नुसतं 2 तास तासाला बसून तिथे मास्तर जेवढं सांगतोय तेवढं वहीत उतरवून घेऊन अभ्यास नीट करता येणार नाही. किंवा नुसतीच ही स्टँडर्ड ही एवढी पुस्तकं ही घे बस झापडं लाव एवढ्याचाच कर, एक वेळ शक्य आहे असं मी सांगतोय. पण उद्या माझ्या नजरेतला तो अधिकारी कच्चा होणार, कारण उद्या प्रशासनात गेल्यावर सुद्धा त्याचा
समोर येणारा फायलीबद्दलचा दृष्टिकोन हाच होणार की हाताखालची माणसं फाईल घेऊन येणार, साहेब तुमची सही पाहिजे, हा खुर्चीत बसलेला म्हणणार करू का सही, तो तुम्हाला हाताखालचा जो सांगेल त्यानुसार आपली तुम्ही सही करणार. कोंबडा, प्रशासकीय भाषा कोंबडा करणे. अधिकाऱ्याचं काम आहे आलेल्या फाईलचा पण अभ्यास कर, चतुरस्त्र तपासून पहा. केवळ हाताखालच्यांनी टिप्पणी लिहून दिली आहे आणि प्रत्येकाने सांगितलं की मान्य करावे मान्य करावे. अनेक अधिकाऱ्यांची ही विचाराची पद्धत असते बरं का, की हाताखालच्यांनी म्हणलंय का तिथे तर मी सही करतो. विचाराची पद्धत काय की उद्या या फाईलमध्ये काही जर गफला झाला, काहीतरी चुकीचं बेकायदेशीर होतं असं दिसून आलं, हां मी सांगायला मोकळा आहे की हाताखालच्यांनी आणलं होतं म्हणून झालं, तर तो थर्ड रेट अधिकारी आहे. जिसमें दम है. चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण काय आहे की एकदा जर त्यांनी फाईलवर सही केली तर त्याचा अर्थ तो डिसिजन माझा आहे. आणि गट्स करेज कपॅसिटी पाहिजे ओन अप करण्याची की यस माझी सही आहे, मी जर सही केली तर त्याचा अर्थ आहे की ती विचारपूर्वक केली. हा जो घडावा लागतो स्वभाव आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची जाणीवसुद्धा, तर मग वाचन भरपूर पाहिजे. वाचन हा स्वभाव बनायला पाहिजे. ते मारून मुटकून केलेलं किंवा आता द्यायचीच आहे परीक्षा आता करायचं मग काय करा, मग अरे काय करा काय करणार असं नाही आहे. तर सहजपणे अभ्यास, सहजपणे की वाचना स्वभाव की सहजपणे, जी समर्थ रामदासांची एक फार ग्रेट ओळ आहे ती 2016 मध्ये पण आपल्या सगळ्यांकरता लागू आहे, कारण ती पुढची हजारो वर्ष पण लागू आहे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, म्हणजे नोट्स काढणे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, की वाचन हा स्वभाव बनला पाहिजे. प्रॉलिफिक रीडर, की माझं असं चतुरस्त्र भरपूर वाचन आहे. भले मी हे जरूर आत्ताच सांगतो की फायनली जेव्हा परीक्षेचं वर्ष आहे मग त्या वर्षी वाचन असं टनेल व्हिजन, की आता वेल डायरेक्टेड, मला आजपासूनच्या 8-10 महिने किंवा 1 वर्षाने आता परीक्षा द्यायची, मग ते एक्झाम ओरिएंटेड वाचन पाहिजे. पण आत्तापासून काय करू तयारी, तर मग असा स्वभाव घडवणे, हॅबिट फॉर्मेशन. वाचन हॅबिट फॉर्मेशन हा एक मुद्दा आहे. आणि फास्टर रीडिंग बेटर रीडिंग, म्हणजे वेगवान वाचन, की माझा रीडिंग स्पीड पण चांगला आहे आणि आकलन पण चांगलं आहे. परसेप्शन, नुसताच स्पीड खूप आहे पण वाचून झाल्यावर काही लक्षात राहत नाही, म्हणजे सगळं मुसळकेरात, पुढचं पाठ मागचं सपाट, ते नाही चालणार. हे स्किल शिकावं लागतं. जाता जाता कानावर घालतोय की चाणक्य मंडलच्या कोर्सेसमध्ये ह्या व्यवस्था आहेत, त्या सगळ्या त्याची मॉड्यूल्स आहेत, त्याची पॅकेजेस आहेत. आणि रीडिंग स्पीड आपला वाढणे आणि त्याच्याच बरोबरीने आकलन म्हणजे परसेप्शनचं पण पर्सेंटेज वाढणे. तेव्हा आत्तापासून काय करू मधला हा पुढचा आहे वाचन. म्हणून त्याच्या पुढचा येतो की आता आपल्या करिअरचं प्लॅनिंग करायचं आहे, त्यातल्या डिग्रीचं प्लॅनिंग आहे. तर मी आधी डिग्रीविषयी मुद्दा बोललो, आता मी त्याला एक जो मुद्दा सांगतोय त्याचं मूळ नाव आहे समांतर पदवी. समांतर हे करिअर प्लॅनमधला मुद्दा सांगतोय की समजा मी आपापल्या एका अधिकृत विद्यापीठाच्या अंतर्गत मी अमुक एखादी पदवी घेतोय, तर जर विचारपूर्वक आपण त्याच वेळी एखाद्या मुक्त विद्यापीठाची आपल्याला आवडणाऱ्या विषयातली पण पदवी जॉईन केली, ह्याला मी नाव देतोय समांतर पदवी. हिला नियमांची परवानगी असते. महाराष्ट्राचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU किंवा केंद्रामधलं ऑल इंडिया असलेलं इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, या अशा खुल्या मुक्त विद्यापीठ आहेत की जिथे तुम्ही अन्य विद्यापीठातली कुठली पदवी घेत असा, त्यासाठी कॉलेजात जात असा. पदवी घ्यायला कोणी कॉलेजात जाता असा गैरसमज माझाही नाही तुमचाही नाही याची मला खात्री आहे. कॉलेज मुख्यतः कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी असतं आणि कॅन्टीन किंवा फर्ग्युसन रोडवर वधूवर संशोधन करण्यासाठी असतं. डिग्री हे बाय प्रॉडक्ट आहे. पण असं मी माझ्या इच्छेने विद्यापीठातल्या कुठल्या असीन कॉलेजमध्ये ओके, पण तू त्याच वेळेला तुझ्या आवडत्या विषयात, विशेषतः स्पर्धा परीक्षेवर लक्ष ठेवून मी जे घटक सांगितले 6 त्यातला असेल किंवा तुझा ऐच्छिक विषय असेल, समानांतर तू अशा विद्यापीठाची अशी पदवी घेतलीस तर विन विन सिच्युएशन आहे. पुन्हा अगेन विन विन सिच्युएशन, की त्या अभ्यासामध्ये तुझ्या स्पर्धा परीक्षेची तयारी पण होणार आहे आणि तुला नाहीतरी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला कचकावून अभ्यास करायचाच आहे किंवा बरं, मग तो अभ्यास करायचा आहे त्याच्यातच तुला पदवी मिळणार आहे. अशी विन विन सिच्युएशन आहे. त्याला तर आपण चाणक्य मंडलमध्ये YCMOच्या बरोबरीने पद्धतशीर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं रूप दिलंय. अधिकृत मला नॉर्म्स माहिती आहेत UGCचे, तेव्हा मला हे आयुष्यभर माहिती आहे
की स्पर्धा परीक्षेकरता जो अभ्यास करावा लागतो तो कसा पण UGCच्या नॉर्म्समध्ये पदवी आणि पदव्युत्तरच्या गणितात बसतो. आणि चाणक्य मंडल चालवताना आधीसुद्धा मी सेवेत होतो तेव्हासुद्धा वर्कशॉप्स इत्यादी घ्यायचो किंवा ज्या माझ्या पुस्तकाचा उल्लेख होतो. तो मी सरकारी सेवेत असताना लिहिलं मी पुस्तक. मला असं दिसून आलं की ॲज इट इज प्रत्येकाला आपल्या उमेदीच्या काळामधली खस्ता खाणे ही वर्ष द्यायचीच आहेत प्रचंड अभ्यासाला. मग UGCच्या नॉर्म्सनुसार बरोबर मी त्याच्यात फिट बसणाऱ्या कोर्सचं डिझाईनच तयार केलं. तर त्याचा अर्थ की मुलामुलींना त्याच अभ्यासामध्ये पदवी पण मिळणार आहे आणि मग त्यानिमित्ताने पदवीच्या अभ्यासाच्या निमित्ताने तुझी स्पर्धा परीक्षेची तयारी पण होणार आहे. तर आता आपण गेली 5 हे चालू 6वं वर्ष आहे. YCMOनी हा चाणक्य मंडलमध्ये तयार केलेलं डिझाईन याला रीतसर UGCची मान्यता घेऊन BA पब्लिक सर्व्हिस आणि MA पब्लिक सर्व्हिस असं रीतसर पदवीचं रूप दिलं आहे. ॲज इट इज पुण्यातलं यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं चाणक्य मंडल एक केंद्र आहेच. तिथे बाकीच्या सुद्धा अन्य डिग्रीचं मार्गदर्शन मिळतं एका मुक्त विद्यापीठ आणि शिक्षण पद्धतीच्या नुसार. पण त्याला हात दिलेल्या पद्धतशीर डिग्रीचाच प्रत्यक्ष आकार आहे. उपयोग सर्वांनाच आहे, पण त्या सर्वांच्यामध्ये N+1 इंजिनियर्सना तरी ही संज्ञा समजेल असं मी अपेक्षित धरतोय. अधिक उपयोग करिअरच्या एका व्यावहारिक दृष्टिकोनातून इंजिनियर्स आणि डॉक्टर्सना आहे. कारण इंजिनिअरिंग 12वी नंतर 4 वर्ष आहे किमान, आणि मेडिकलला गेलात तर तुमची फॉर्मली पदवीलाच 12वी नंतर 6 वर्ष आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मग MBBSचं वर्ष, प्रत्येकी 1.5 वर्षाचे, तर 6 वर्ष. याचा अर्थ हा झाला की इंजिनिअरिंग मेडिकलला जाणाऱ्यांना स्पर्धा परीक्षेला बसण्याची पहिली संधी 1 वर्ष उशिरा मिळणार, कारण पदवी लागते. तेव्हा जो आर्ट्स किंवा कॉमर्सला जाईल किंवा 5 इयर कोर्स LLBचा असतो त्याला गेला तर 3 वर्षात त्याला पहिली BSL ही UGCची मान्यताप्राप्त पदवी आहे, म्हणजे तो परीक्षेला बसायला एलिजिबल झाला. पण इंजिनियरला 1 वर्ष उशीर होतो आणि डॉक्टरला इंजिनियरच्याही पुढे 2 वर्ष उशीर होतो. मी पुढे आणखी एक मुद्दा बोलणार आहे, तरी पण त्याच्याशी असलेली लिंक आत्ताच बोलून ठेवतो की तुम्ही सर्व्हिस जॉईन करायला जेवढा उशीर होईल तेवढे तसे सर्व्हिसमधले तुमचे प्रमोशनचे संधी थोड्या कमी होतात. विशेषतः सर्व्हिस जॉईन करायला जर उशीर झाला तर त्या सर्व्हिसमध्ये करिअरच्या शेवटाकडे टॉपमोस्ट पदावर जाणे पासून तुम्ही वंचित राहू शकता. राहताच असं नाही आहे, पण राहू शकता. माझी नॉर्मली असतेच सूचना, हे वाक्य पुन्हा पुढे एकदा येणार की पहिली संधी लवकरात लवकर घ्या. टेक द फर्स्ट अवेलेबल चान्स. अर्हता क्वालिफिकेशननुसारचा, म्हणजे समजा UPSC असेल तर वय 21 आणि 1 पदवी. टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट. तो घेण्याच्या दृष्टीने सुद्धा असा जर घ्यायचा असेल तर आत्ता सुरू करा. हा सुद्धा आहे, कारण तुम्ही पहिलाच अटेम्प्ट तो पण सिरियसली घेतला, पहिल्या अटेम्प्टला क्लिअर झालात, तर तुम्ही निवडल्या गेलेल्या सर्व्हिसच्या सर्वोच्च पदावर जाणार हे निश्चित आहे. आज निवृत्तीचं वय 60 आहे. कदाचित आत्ता वय वर्ष 21-22ला असं इतकं पुढचं दिसत नसतंय. तेवढं मी आधी जगलो म्हणून तुम्हाला तुमच्या कानापर्यंत सांगायचा प्रयत्न करतो की जर वय वर्ष 21 आणि त्या दृष्टीने जर 10वी असो 12वी असो आत्ता ठरलं तर स्वतःला बांधत आणि वयाच्या 21 वर्षी पहिला अटेम्प्ट दिला आणि सिलेक्ट झालो. ज्या सर्व्हिसला तू सिलेक्ट झालास त्याच्या तू टॉपमोस्ट पदावर जाणार. म्हणून जर अटेम्प्टला 1 वर्ष उशीर, 2 वर्ष उशीर, आणखी 3 वर्ष उशीर, अशाही वेळी मी हा व्यावहारिक उपाय सांगून ठेवला आहे की आपण जर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला गेलो तर पहिल्याच वर्षी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या अशी तुमच्या इच्छेने YCMO किंवा IGNOUची पदवी जॉईन करा. तर त्याचा अर्थ हा झाला की तुम्ही इंजिनिअरिंगचं 3रं TEचं वर्ष असताना तुमच्याकडे एक UGCची मान्यताप्राप्त पदवी आहे. आणि मेडिकलला जरी गेलात तर तुमच्या 2nd MBBS संपेल तेव्हाच, 2nd म्हणजे 3 वर्ष, त्यावेळेला तुमच्याकडे एक UGCची मान्यताप्राप्त पदवी आहे. इंजिनिअरिंगला असाल तर तुम्ही ती पदवी मिळण्याच्या वर्षी परीक्षा देऊ शकता. परीक्षेची प्रोसिजर 1 वर्षाची आहे. याचा अर्थ ती पूर्ण होईपर्यंत तुम्ही इंजिनियर पण होता. विन विन सिच्युएशन आहे. मेडिकल बाबतीत ते नाही होणार. मेडिकल बाबतीत तुझ्याकडे एक डिग्री आहे, तू त्या पहिल्या अटेम्प्टला दिलीस. एक वस्तुस्थिती ही आहे की बहुसंख्य जण पहिल्या अटेम्प्टला होत नाहीत. एक सत्य सांगतोय मी. झालं तर उत्तम, पहिल्या अटेम्प्टला होण्यासाठीच करावं. हे तर माझ्या नोट्समध्ये आत्तापासून काय करावं त्याची तयारी करताना डोळ्यासमोर पाहिजे. फर्स्ट अटेम्प्ट तो लवकरात लवकर घे. किंवा ज्याला मी म्हणालो की शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट, तुझ्या आत्ता आलंय ना डोक्यात, हा तुझा पहिला अटेम्प्ट, तो सिरियसलीच घ्यायचा आहे.
तो पूर्ण समर्पणपूर्वकच घ्यायचा आहे. हे पहिला अटेम्प्ट देऊन पाहतो, बघू जरा अनुभव कसा आहे. नाही, आत्तापर्यंत अनुभव नाही आहे. पहिल्या अटेम्प्टला मला थोडं जजमेंट येईल, मग मी दुसऱ्या अटेम्प्टला सिरियसली करतो. खरा माझा अटेम्प्ट दुसरा, पहिला एक्सपिरियन्ससाठी, खरा माझा अटेम्प्ट दुसरा. नाही, मला जरा अनुभव नाही आहे. तू देऊन पहा रे परीक्षा. असा विचार करणाऱ्यांना मी आयुष्यभर सांगत आलो आहे की असा विचार लग्नाच्या वेळी करू नको. नाही, अजून अनुभव नाही. पहिला अटेम्प्ट एक्सपिरियन्सचा आहे, दुसरा खरा सिरियस. मी नाही, तू कर रे, तुझ्या अनुभवावरनं मी ठरवतो. तर कमिटमेंट म्हणजे द्यायचं ठरलं तर ते मुळामध्ये मी सूत्र तुम्हाला सांगतोय, जीवनाचं सूत्र, प्ले टू विन. ऑलवेज प्ले टू विन, प्ले टू विन. जीवन आणि त्या जीवनातलं आपलं करिअर किंवा जे करू ते जिंकण्यासाठीच खेळायचंय. बघू खेळतो, बघू कसं जमतंय. विनिंग और लुझिंग इज नॉट इम्पॉर्टंट, पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट. दिस इज बुलशिट. बुलशिट. ज्याच्यात उतरतोय ना, तर मुळातली अंतरंगातली जिद्द पाहिजे की हे मी जिंकण्यासाठीच उतरतोय. बॅट पॅड बांधून जर उतरलो ना, क्रिकेटचं पिच असो किंवा जीवन नावाचं पिच, तर जीवनाचा खेळ जिंकण्यासाठीच खेळायचा आहे. असा खेळताना वाट्याला पराभव आला तर निराश न होता आलेल्या अनुभवातून शिकून पुन्हा पुढचा प्रयत्न करायचा. पण खेळायचं आहे ते जिंकण्यासाठीच खेळायचं आहे. हे सूत्र स्पर्धा परीक्षांनाही लागू आहे. त्यामुळे जेव्हा मी देणारे माझी सूचना, टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट, आणि जो घ्यायचा तो अटेम्प्ट पूर्ण जिद्दीने क्लिअर व्हायलाच घ्यायचा. आणि तसा घेतल्यावर जर झालो नाही तर मात्र मग मटकन खाली न बसता मग त्या झालेल्या अनुभवातनं शिकून, कॅलिब्रेशन असा शब्द आहे, ॲडजस्ट करून, इम्प्रूव्ह, स्वतःला सुधारून नेक्स्ट टाइम कम बॅक आणि मी होऊन दाखवतो. ही वाटचाल यशापर्यंत चालेल. अशी पण विन विन करण्याचे. तर मग समांतर पदवी म्हणजे नियमित महाविद्यालयात आहे माझी आपापली कोणती BA, BCom, BSL, BSc इत्यादी, अथवा इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादी. पण ती करताना जर मी नीट ठरवून 12वी नंतर पहिल्यापासूनच माझ्या आवडीच्या विषयात, शिवाय त्याचा विचार ज्यामध्ये अभ्यास केल्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग आहे असं, विशेषतः मी ही 2 विद्यापीठं नेहमीच सुचवतो. मुख्यतः मराठी माध्यमातून काही करण्याचं असेल तर YCMOU, इंग्लिश माध्यमातून असेल तर IGNOU. पुणे असं गाव आहे मुंबई सकट किंवा महाराष्ट्र की त्याची ऑफिसेस इथे आहेत, नाव नोंदवता येते. एकदम सिंपल कार्यपद्धती आहे. तर मराठी शिकणे म्हणजे मेंदूचं एक विशिष्ट प्रकारे न्यूरल नेटवर्क तयार होतं. त्याच्याबरोबर जेव्हा दुसरी भाषा शिकू, प्रभुत्वाची, प्रभुत्व, जनरल फालतू नाही म्हणतो मी, की मला त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची तपश्चर्या, तर मेंदूच्या क्षमतेचा स्क्वेअर होतो. मेंदू जास्त तल्लक चालतो. म्हणूनचं सूत्र आहे बायलिंग्व्हॅलिझम. याचा अर्थ आहे आत्तापासून ते लक्षात घेऊन, त्याची प्रत्येकाची पावलं मोठी आहेत. खूप वेळा मी जाता जाता कानावर घालतोय की ही सूत्र चाणक्यच्या कोर्सेसमध्ये इनबिल्ट आणि त्याची डिझाईन कोर्सेसची त्यानुसार आहे. पण आपण पण जर ठरवलं मला सध्या स्वाध्याय पद्धतीने मला इंग्लिश उत्तम माझं करायचं आहे तर येतं करता. पण इथलं सूत्र आत्तापासून तयारी काय करू मध्ये आहे, 2 भाषांवर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने माझी पावलं पाहिजेत. त्याच्या पुढचा सोपा मुद्दा आहे लेखन कौशल्य शिकणे. ड्राफ्टिंग की आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं आहे ते जसं तोंडी मांडता आलं पाहिजे